निलंग्याच्या मातीचा स्वाभिमान निलंगेकरांनी जपले. निलंगा नगर परिषदवर भाजपचा नगराध्यक्ष सह 15 तर काँग्रेस 8 जागेवर विजयी. निलंगा येतो झाकी है, लातूर महानगरपालिका अभी बाकी आहे म्हणत निलंगेकरांनी देशमुखांना पुन्हा आव्हान देण्यात आलं. निलंगा नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी हा विजय निलंग्याच्या मातीचा, हा विजय स्वाभिमान जपणारा असून हा विजय सर्व निलंगेकरांना आम्ही समर्पित करतो आणि निलंगा पालिका येतो झाकी है, लातूर महानगरपालिका अभी बाकी आहे म्हणत निलंगेकरांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना थेट आव्हान दिलं आहे. पालिकेचा निकाल झालेला आहे. आपण जे शब्द दिला होता जनमत कौल आमच्या बाजूने आहे आणि आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ. तोच निकाल आज पाहायला मिळतोय. काय सांग? काय नाही, हे विजय मला वाटतं हा सुसंस्कृतपणाचा विजय आहे. हे निलंग्याच्या मातीचा विजय आहे. हा निलंग्याच्या स्वाभिमानाचा विजय आहे. ज्यांनी द्वेषाचं, ज्यांनी जातीपातीचं राजकारण करू पाठवलं होतं, ह्या मातीने दाखवून दिलं की या जातीपातीच्या राजकारणाला गाडून आणि या मातीच्या स्वाभिमानाला जागरूक राहून निलंग्याच्या जनतेने कौल दिलाय. निश्चित आम्हाला अपेक्षित होतं की सर्व जागा जिंकून 19 जागावर आमचा निश्चित होता. आमच्या 2-4 जागा 20-30 आणि 25 मतांनी गेल्या. ह्याचं आम्हाला दुःख वाटतं. पण आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार 2000हून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल आम्हाला सर्वांचा आनंद आहे. आणि हा विजय निलंग्याच्या जनतेचा आहे आणि लातूरच्या सुसंस्कृतपणाचा आहे. भैया, विरोधकाच्या प्रत्येक भाषणामध्ये एक वाक्य येत होतं की निलंग्यातले गुंड घालायचे आहेत. खरं तर आज जनतेने दाखवले नेमकं काय परिस्थिती आहे. त्यांच्यावर टीका करत नाही, माझा स्वभाव नाही आहे. मी तेच म्हणलो, द्वेषाचं आणि कुणाला दिशाभूल करायचं राजकारण नाही, जातीपातीचं पण राजकारण मोठ्या प्रमाणात करायचा त्यांनी प्रयत्न केला. ते योग्य नाही आहेत. राजकारणाने आणि आमच्या पुढील यंग पिढीने जातीच्या पलीकडे जाऊन, समाजाच्या पलीकडे जाऊन विकासाला केंद्रबिंदू ठेवून राजकारण करणं गरजेचं आहे. आणि हा विजय माननीय मोदीजींचा आहे, हा विजय माननीय देवेंद्रजीचा आहे आणि हा विजय भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा विजय आहे. निलंग्यांनी निलंगेकरांना जपलेला आहे आणि निलंग्याचा स्वाभिमान जपलेला आहे. त्यामुळे निलंगेकरांना आपण निलंगेकर म्हणून काय आव्हान करणार? काय विनंती? आता आव्हान का नाही, सर्वांचे धन्यवाद. काहीच विनंती करा. आभार, सर्वांच्या जनतेचे खूप खूप आभार. अतिशय अटीतटीच्या ह्याच्यामध्ये लोकांना वाटत होतं, पण माझा विश्वास 2000हून अधिक मताधिक्याचा ठाम होतो मी ह्याच्यावर. आणि हा कौल अनेकाला हे वाटत असेल तरी मला विश्वास होता की हा कौल जनतेने मनात खूणगाठ बांधलेली आहे की ह्या मातीच्या, ह्या स्वाभिमानाशी जे काही छेडछाड करत त्याला सडेतोड उत्तर दे. भारतीय जनता पार्टीचा लातूरचं भविष्य सांगणार असं आपण सांगितलं होतं. काय सांगाल आता लातूरच्या महानगरपालिकेचं? लातूरच्या महानगरपालिका असेल आणि लातूरची जिल्हा परिषद असेल, भारतीय जनता पार्टीचा कमळ प्रत्येक जागेवर आणि प्रत्येक ठिकाणी फुलणार. भारतीय जनता पार्टीचा सुसंस्कृत राजकारणाच्या माध्यमातून आपण जे राजकारणी खालच्या पातळीवरती बोलत होते त्यांना राजकीय भाषेमध्ये करतात, काय संदेश देणार? मला असं वाटतं की त्यांनी पण आता जनतेचा भावना ओळखावे, एक सकारात्मक राजकारण करावं. दिशाभूल करून कुठं पोस्टर फाडणे, व्यापार बंद पाडणे किंवा शिव्या देणे ह्याला लोक कंटाळलेत. राजकारणामध्ये मी काल पण म्हणलो, आदरणीय चाकूरकर साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब, आदरणीय देशमुख साहेब 6 दशकहून अधिक निलंगा असेल, लातूर जिल्हा असेल, लातूरला सुसंस्कृतपणा दिलात. काहीतर चिचोरेपणा येऊन काहीतर असं टिंगलटवाळगी किंवा चेष्टामस्करी करणं हे योग्य नाहीत. सकारात्मक लोकांना विकास, तुम्ही विकास काय करतायत, लोकांना कुठल्या दिशेने घेऊन जातात ह्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना आव्हान आहे, आमच्या पण लोक पार्टीतले असतील किंवा पुढचे पण असतील, सर्वांनी एक सकारात्मक घेऊन आपल्याला सर्वांना हेतू काय, लातूर जिल्हा हा पुढे जायला पाहिजे. भाषणात काय म्हणतं कमळ म्हणायचे, आता काय म्हणते निलंगे जनता म्हणायची वेळ? काय म्हणताय लातूर, काय म्हणताय लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.